आता जेव देव न मानणारी जी लोक आहेत त्यांना मी 4 प्रश्न विचारतो. हाला हा म्हणायचं नाही, त्यांना नाही म्हणायचं. आपल्याकडे साखर सम्राट आहेत, शिक्षण सम्राट आहेत, बचत गट सम्राट आहेत, पण आतापर्यंत कोणी रक्त बनवायचा कारखाना काढला का? नाही. मायका एज्युकेटेड लोक आता रक्ताचे 2 पेशी आहेत, व्हाईट ब्लड कॉर्पसस, रेड ब्लड कॉर्पसस, म्हणजे तांबड्या पेशी, पांढऱ्या पेशी. रक्ताचे 4 गट आहेत, ए बी, ए बी आणि ओ. हिमोग्लोबिन मुळे रक्ताचा रंग लाल आहे. मग आतापर्यंत रक्त बनवायचा कारखाना कोणी का काढला नाही? तर अन्नाचं रक्त जो बनवतो तो दिसत नाही, पण आहे त्याचं नाव देव आहे. यसला यस म्हणा, नाही तर नो म्हणा. म्हणजे अन्नाचा रक्त जो बनवतो तो कोण आहे? एकाच साईड आपल्याला पटलं नाही. दुसरं उदाहरण, मुळात घातलेलं पाणी पानात गेलंच कसं? कोणत्या इंजिनियरचं कंस्ट्रक्शन आहे? त्या इंजिनियरचं नाव आहे देव. तिसरा प्रश्न, नारळात पाणी आलंच कसं? जाय किती दिवस शाळेत पड, शिकून जरी मिळाला तू, अरे त्याचं उत्तरच आहे देवाची करणी. नारळात पाणी. उद्या बाळ जन्माला येणार आहे, आदल्या दिवशीच आईच्या असताना दूध तयार आहे. एखादा बिंडूक मेंदूचा म्हणेल करू शकतो, नैसर्गिक आहे. नैसर्गिक आहे तर पोराच्या बापाला का नाही? त्याचा निमा वाटा आहे ना. मग एक टाइम पोरग त्याच्या आईला पेलं पाहिजे, एक टाइम त्याच्या बापाला पेलं पाहिजे. पण त्याच्या बापाला का पेत नाही? 9वा अध्याय मालकरी मंडळी. टाळकरी तिकडे माग कुठं, इकडे सगळं मला आधार राहू द्या ना तुमचा. वाक्य नाही का? उत्तर आहे 9व्या अध्यायात. म्या बोलविल्या वेद बोले, म्या चालविल्या सूर्य चाले. हे जगत सगळं देवाच्या ताब्यात आहे, देव चालवतो. या 4ही उदाहरणावरून देव आ ए स फायनल. आता एवढं ऐकून एखादा म्हणला मला शंका आहे, तू सासरवाडीला जा, लाल्या मेवणीला मेसेज टाक, गप्पा आणीत बस, तू अशी डोकं लावायला आम्हाला वेळ नाही. मूर्ख, तू पागलच आहे, तुझ्याकडून नाही लागत. तू पागल नाहीये, अहंकारी पागल आहे.